कल्याणमधलं नेवाळी अजूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनानं धगधगतंय। आज पुन्हा एकदा शेतकरी आणि पोलीस आमने सामने आले। पोलिसांनी रात्रभर गावामध्ये घुसून धुडगूस घातला। गाड्या आणि घरांच्या काचा फोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय, तर दुसरीकडे ग्रामस्थांचे आरोप पोलिसांनी फेटाळून लावलेत। दरम्यान काल झालेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला। यात 12 आंदोलक जखमी झालेत। आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्यात, तसंच दगडफेक केली आहे। यात 12 पोलीस जखमी झालेत। दरम्यान आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत। या आंदोलनाची संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही दखल घेतली आहे। या संदर्भात त्यांनी त्यांच्या विभागातल्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दरम्यान नेवाळीतील आंदोलक शेतकरी महिलांनी काय नेमक्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊयात। काय सांगा, रात्री पोलीस आले होते, किती वाजता आले होते? 3 वाजता आले होते। काय काय केलं त्यांनी? ते दरवाज्यावर ठोके मारत होते आणि खिडकी उघडी ठेवली आणि तसेच गेले। 2 मुलं आहेत माझी, ती घाबरली, भरपूर रडत होती ती रात्रीची। किती वाजता आले होते पोलीस? 2 वाजता आलेले आणि आम्हाला जबरदस्ती दरवाजा खोलायला लावले, तवर गेलेच नाही ते, खोलच तवर गाड्यांच्या काचा फोडल्या। दरम्यान या महिला ग्रामस्थांच्या आरोपानंतर पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे, कारण ज्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आम्हाला पाहिजे, ज्यांची FIR मध्ये नाव आहे, अशा सर्व आरोपींना आम्ही अटक करण्यासाठी आमच्या टीम पाठवल्या होत्या आणि असा कुठलाही प्रकार त्यांनी केलेला नाही आहे। हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि गैरसमज पसरवण्याचं काम चालू आहे। हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये 3 गुन्हे दाखल आहेत, मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्या प्रत्येक गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याचं ठिकाण वेगळं आहे आणि गुन्ह्याचं स्वरूप जरी एक असतं, पण गुन्ह्याची ठिकाणं वेगवेगळी आहे, गुन्ह्याची वेळ वेगवेगळी आहे। त्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत आणि गुन्ह्यांमध्ये जे आरोपींची नावं FIR मध्ये नमूद आहेत, त्या आरोपींना अटक करण्याचं काम चालू आहे।